फिटनेस ट्रेनर दीपा शिंदे, नाशिक मखमलवाद येथे माझे फिटनेसचे क्लासेस आहेत। आज आमच्या क्लासमधून सौ सविता पाटील ही तिच्या मेनोपॉजचे अनुभव तुम्हाला शेअर करेल, जरूर ऐका। नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव सविता पाटील, माझे वय आहे 49 आणि मी एक वर्किंग वुमन आहे। माझा आयुष्यातला एक अतिशय सुंदर असा अनुभव तुम्हाला सगळ्यांना शेअर करावासा वाटला, म्हणून आज मॅडमने मला इथे बोलवलं। सर्वप्रथम मी मॅडमचे खूप खूप आभार मानते। बघा, 6-8-9 महिन्यापूर्वी मला खूप पिरियड्सचा त्रास होत होता। 3-4 दिवस मी तो खूप त्रास सहन करायचे। तो त्रास सहन करायचे, परंतु त्यानंतरही मला एक वेगळ्या प्रकारचा त्रास सुरू झाला। माझी सतत चिडचिड व्हायची, माझे सतत मूड स्विंग व्हायचे, किंवा विनाकारण माझा खूप संताप व्हायचा, किंवा धडधड व्हायचं मला खूप। असे खूप त्रास मी सहन केले, मला काही कारणच कळेना। त्यानंतर मग हे का होतं यासाठी मी आपल्या नाशिकचे डॉक्टर वडगावकर यांच्याकडे मी बॉडी चेकअप केलं आणि तिथे माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले। जेव्हा मी डॉक्टरांना माझी फाईल दाखवायला गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की हे सगळे मेनोपॉजचे लक्षण आहे, तुमचं वय 49 आहे, तर आता हे मेनोपॉजचे लक्षण आहे। तेव्हा मी त्यांना विचारलं की यावर काही गोळ्या, औषधं, इलाज काय? तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की स्त्रीला 18 वर्षापासून निसर्ग जे देतो ते फुकट देत असतो, आणि आता तुमचं वय झालं आहे की निसर्गाने तुम्हाला फुकट देणं बंद केलं आहे, आणि आता तो उत्साह, ती ऊर्जा, ती चेतना, ते सर्व तुम्हाला स्वतःहून मिळवावं लागणार आहे। आणि त्यासाठी एक आणि एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे एक्सरसाइज। आणि खरंच सांगते मैत्रिणींनो, मी मॅडमचा क्लास जॉईन केला आणि माझा तो आजार पूर्णपणे आता मला बरं वाटतं आहे। मी दररोज क्लासला येते। मी वर्किंग वुमन असून सुद्धा माझ्या धावपळीच्या ह्याच्यात सुद्धा मी क्लास ॲडजस्ट करते। अगदीच अतिशयोक्ती नाही सांगणार, परंतु जेव्हा मी क्लासला येत नाही मला लगेच दुसऱ्या दिवशी अस्वस्थ व्हायला लागतं। विशेष म्हणजे मॅडम एक्सरसाइज बरोबर इतर डान्स वगैरे शिकवतात। लहानपणापासून माझं खूप स्वप्न होतं की मला नाचता यावं थोडंफार, आणि मला ते यायचं नाही, परंतु मॅडमकडे येऊन मला तेही यायला लागलं। सणवार देखील आम्ही सगळ्याजणी, आमच्या मैत्रिणी ज्या आहे, आम्ही सगळ्याजणी उत्साहात साजरे करतो, आणि मन आनंद तर सगळा आनंदी असतो। आपण बायका घरातले कामं करतो, वर्किंग वुमन असेल तर ती बाहेरचं घरातलं सगळं काम करतो, आणि आपण म्हणत असतो की मी खूप काम करते, हाच माझा व्यायाम, परंतु ही खूप चुकीची समज आहे आपला। आपण व्यायाम हा प्रॉपर पद्धतीने पुन्हा गायडन्सच्या माध्यमातूनच केला पाहिजे, आणि आपल्याला फिट ठेवणं हे फार गरजेचं आहे। त्यामुळे मी मॅडमचे, आमच्या सगळ्या मैत्रिणी, आमच्या क्लासतर्फे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।